महाराष्ट्रातील वाढत्या उपस्थितीला अधिक बळकटी देत डॉक्टर अग्रवाल आय हॉस्पिटलने आज मोशी येथे अत्याधुनिक नेत्रसेवा केंद्राचे उद्घाटन केले। पुणे महानगरपालिकेतील वेगाने विकसित होत असलेल्या भागातील नागरिकांना प्रगत आणि सर्वसमावेशक नेत्रसेवा उपलब्ध करून देणे हा या केंद्राचा उद्देश आहे। उद्घाटनाच्या निमित्ताने 31 मे 2026 पर्यंत सर्व रुग्णांसाठी मोफत सर्वसमावेशक नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे लवकर निदान आणि प्रतिबंधात्मक काळजीला प्रोत्साहन मिळेल। या केंद्राचे उद्घाटन पिंपरी चिंचवडचे माजी महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी डॉक्टर अग्रवाल आय हॉस्पिटलच्या वरिष्ठ नेतृत्वातील डॉक्टर वंदना जैन, चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर आणि राहुल अग्रवाल, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। 4200 चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेले हे केंद्र आधुनिक पायाभूत सुविधा आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रुग्ण केंद्रित सेवा देण्यासाठी विशेषतः डिझाईन करण्यात आले आहे। या रुग्णालयात मोतीबिंदू, रिफ्रॅक्टिव्ह, कॉर्निया, ग्लॉकोमा, रेटिना आणि बालनेत्र चिकित्सा यासारख्या सर्व सेवा उपलब्ध आहेत। तसेच एकाच छताखाली फार्मसी आणि ऑप्टिकल सेवा उपलब्ध करून देत संपूर्ण नेत्रसेवा प्रदान केली जाते। अनुभवी नेत्रतज्ञ आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या टीमद्वारे उच्च दर्जाची सेवा आणि उत्तम उपचार परिणाम सुनिश्चित केले जातील। कैटरैक्ट जो कि मोतियाबिंद जिसको बोला जाता है उसका ऑपरेशन यहाँ पर, फिर कॉर्निया जो कि कॉर्निया ट्रांसप्लांट की सर्जरीज होती हैं वो सब यहाँ पे किया जाएगा। फिर रेटिना, पीछे पर्दे की बीमारी जैसे डायबिटिक रेटिनोपैथी है या किसी का पर्दा अपनी जगह से चला गया, वो सारी ट्रीटमेंट्स भी यहाँ पे दी जाएंगी। कांच बिंदु जिसको ग्लॉकोमा बोला जाता है और जिसमें आंखों के प्रेशर के कारण आंखों की जो नस होती है उसमें डैमेज स्टार्ट हो जाता है, उसका भी यहाँ पे ट्रीटमेंट किया जाएगा। बच्चों की आंखों की ट्रीटमेंट्स जिसमें बच्चों को अगर स्क्विंट है या बच्चों की आंखों में कोई चश्मे की रिक्वायरमेंट है, वो सारी ट्रीटमेंट्स भी यहाँ पे की जाएंगी। और बाकी आंखों से रिलेटेड हर तरह की फैसिलिटीज़ यहाँ पर अवेलेबल है। जो उसके लिए हमारी दो रिक्वायरमेंट्स होती है, एक तो वो डॉक्टर्स जो उस स्पेशलिस्ट हैं उस चीज़ के, और वो मशीनें। तो इस सेंटर में हमारे पास सब कुछ उपलब्ध है, वो डॉक्टर्स भी जो ये सारी ट्रीटमेंट्स डिलीवर कर पाएंगे और वो इक्विपमेंट भी जिससे हम ये सब ट्रीटमेंट्स को डिलीवर कर पाएंगे। ही मुलांना 1 वर्षापर्यंत थोडा नॉर्मल फिजियोलॉजिकल तिरळेपणा असतो, जे एपिकॅन्थल फोल्ड्समुळे म्हणा किंवा डोळ्याचे जे पडदे डोळ्यांचा जे भाग आहे त्याच्या स्ट्रक्चरमुळे तसं दिसतंय। 1 वर्षानंतर आपल्याला एक्झॅक्टली कळतं की तिरळेपणा का कारणाने आहे, ते काय चष्म्याशी रिलेटेड आहे का त्याच्या जन्मतः डोळ्याच्या आतमधले शिरा वीक असल्यामुळे थोडासा तिरळेपणा आहे। त्यातून इंटरव्हेन्शन करणं खूप गरजेचं असतो, कारण विजन इम्प्रूव्हमेंट आणि रिहॅबिलिटेशनसाठी स्क्विंट इम्प्रूव्हमेंट लवकर डिटेक्ट होऊन लवकर ट्रीट करणं खूप गरजेचं असतं। त्यात ट्रीट करण्याची पद्धत एक तर असते चष्म्याचा नंबर, ज्याने तिरळेपणा पूर्णपणे करेक्ट होते आणि नजर ही व्यवस्थित सुधारणा होते। आणि जर समजा की ते ग्लासेसनी करेक्ट होत नसेल तर आपल्याकडे सर्जिकल ऑप्शन्स ही आहेत। जर ते नजरेला धोका होत असेल तर आपल्याला सर्जिकल इंटरव्हेन्शन ऑपरेशन लवकर पण आपण ठरवू शकतो। अर्ली डिटेक्शन झाल्याने डायबिटीजमुळे होणारा पडद्यांवरती परिणाम पूर्णपणे बरा करता येतो लेझरच्या सहाय्याने। त्यामुळे प्रत्येक पेशंटने दर 6 महिन्याला चेकअप करणे, ॲटलिस्ट 6 महिन्याला चेकअप करणे गरजेचे आहे। बीपी मुळेही बारीक रक्तवाहिनी जी असते ती थांबू शकते। बीपी अतिशय जास्त वाढल्याने किंवा रक्तस्रावही डोळ्यामध्ये होऊ शकतो। ते सगळं थांबवण्यासाठी बीपी असणाऱ्या पेशंटने सुद्धा दर 6 महिन्याला कमीत कमी 6 महिन्याला चेकअप करणे गरजेचे असते।